आता आपण स्टार्ट करू सेंटर मार्क. ठीक आहे. आता सेंटर मार्क डी एंटर करू. पहिला आपण मॉडिफाय मध्ये जाऊ. सिम्बॉल्स अँड ॲरोज मध्ये सेंटर मार्क आहे. ठीक आहे. इथे मार्क दिले 2.5. ठीक आहे. आता याची सेटिंग बिटिंग कशी करायची आपण यामध्ये बघून घेऊ, अदरवाईज सेपरेट पण मी दाखवेल. आता इथे काय केलंय त्यांनी, मार्क दिलाय 2.5 आणि लाईन अजून ऑप्शन ऑफ आहे. ठीक आहे. सो सर्कल जास्त मोठा नाही, आपण रेडियस 10 वाला सर्कल बनवू. ठीक आहे. आता बघा डायमेन्शन सेंटर मार्क सिलेक्ट करा. आला. किती व्हॅल्यू होती 2.5. सेंटर पासून पहिला एंड किती आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती होते +5 चा होता. ठीक आहे. नेक्स्ट ही कमांड तुम्ही यूज करू शकतात, बट आय विल रिकमेंड यू यूज नाही करायची. प्रॉब्लेम काय या कमांडचा, आता तुम्ही याला सिलेक्ट केलं का लाईन येणार, ही लाईन येणार. आता कॉपी पेस्ट करताना किंवा समजा स्ट्रेच करताना समजा ही जर का लाईन एक्सटेंड झाली, काय होणार आहे, याचा मिड पॉईंट इथे, याचा मिड पॉईंट इथे. आणि कसं आहे, आपण सर्कलचा मिड पॉईंट सेंटर पॉईंट भेटतो त्या भरोश्यावर आपण क्लिक करतो, म्हणून 99% चान्सेस असतात की मिस्टेक व्हायचे. सेकंड डी एंटर करू. मॉडिफाय लाईन ऑप्शन आहे. ठीक आहे. आता बघा 2.5 सेंटर मार्क होता, आता आपण लाईन घेतोय. सेट करंट करायचं, क्लोज करायचं. सेम कमांड सेंटर मार्क क्लिक. आला. बघा चेंजेस काहीच नाही आहेत, फक्त एवढाच आहे की हा 2.5 आहे तसाच आहे, वापस 2.5 चा गॅप आहे आणि त्यानंतर जी लाईन येणार ती बाहेर जाणार. पण किती बाहेर जाणार, बरोबर कळलं. सिंपल आहे. तुम्ही जर का लॉजिकली कमांड समजलात ना तर तुम्हाला कळून जाईल की कशी ऑपरेट करायची. इथेही प्रॉब्लेम काय आहे, लाईन्स आहेत. याला आता ऍक्च्युली आपण कुठली मेथड यूज करतो, जसं आता समजा मला लाईन ड्रॉ करायची तर मी काय करणार आहे, कन्स्ट्रक्शन लाईन घेईल आणि त्यानंतर आपण एक सर्कल ड्रॉ करू. बघा रूल काय आहे की जो पण काय रेडियस आहे त्याचं हाफ बाहेर गेलं पाहिजे किंवा डायमीटरचं 1/4 पार्ट. ठीक आहे, तेवढं बाहेर प्रोजेक्शन पाहिजे. आता याला सिलेक्ट म्हणतो, अदर्स मध्ये जायचं, लोड मध्ये जायचंय, क्लिक करून सी एंटर करायचं, सेंटर लाईन. ओके. आता बघा याला सिलेक्ट सेंटर लाईन. आता सेंटर लाईन दिसत नाही कारण की आता याची झूमिंग छोटी आहे, थोडा मोठा गेला तर दिसते, बरोबर आहे. इथे अशा केसमध्ये काय करावं लागतं की आपल्याला अदर्स मध्ये जाऊन ग्लोबल स्केल फॅक्टर 1 आहे तरी दिसत नाहीये, मग याला कमी करावं लागेल. ठीक आहे, समजा आपण 1 करू, आता दिसते. ठीक आहे. आता इथे बघा काय कंटिन्युटी भेटते तुम्हाला. आणि दुसरा काय आहे की हा जो पण का पॉईंट आहे याला वाढवायचं आहे तर कसं वाढवायचं, स्केल कमांड घ्यायची आणि मग किती वाढवायचं आहे तुम्हाला, डबल करायचं आहे, नाही तर मग बघा मॅन्युअल मध्ये किती पाहिजे असा ऍडजस्ट करायचं. कळलं. ही प्रॉपर मेथड आहे. बाकी या सगळ्यांमध्ये इश्यू भरपूर आहे. डायमेन्शन मध्ये जाऊ. पुढचा आहे इन्स्पेक्शन. ठीक आहे. 50 इन्स्पेक्शन. सी आता ही कमांड दिले फक्त पर्टिक्युलर डायमेन्शनला तुम्ही इन्स्पेक्ट करून कमेंट मारायला. ठीक आहे. जेव्हापासून आले तेव्हापासून आजपर्यंत मी तर कधी यूज नाही केली. इन्स्पेक्शनवर क्लिक करू. ठीक आहे, हा बॉक्स येईल. इथे तो काय विचारतो, डायमेन्शन सिलेक्ट करा, केलं, एंटर. आता इथे फ्रेम कुठल्या टाईपची पाहिजे ती तुम्ही सिलेक्ट करा. ठीक आहे. लेबल मध्ये बघा तुम्हाला काय लेबल पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. जस्ट लेट्स से आता 50 जर का समजा तुम्हाला प्लस करून म्हणजे 52 यायला पाहिजे तर तुम्ही तसंही मार्किंग करू शकतात, किंवा जर समजा नॉट ओके म्हणून लिहायचंय तुम्हाला तसंही लेबल टाकू शकतात. इन्स्पेक्शन रेट त्यांनी पर्सेंटेज मध्ये दिलाय, पण इन्स्पेक्शन पर्सेंटेज मध्ये कोण करतं का. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचंय की जे काय 50 आहे ते ऍक्च्युअल मध्ये किती पाहिजे होतं. ठीक आहे, समजा 55 पाहिजे होतं, मग इथे आपण मेन्शन करू शकतो. ठीक आहे, मेक इट 55. ओके, कळलं.
बट कसं आहे, जर चुकलं आहे तर चेंजच करायचं आहे पूर्ण. मग इथे कमेंट मारायची गरज नाही ऍक्च्युली. मग याला काय करतो आपण, डिलीट करतो किंवा जे करेक्शन आहे ते करेक्शन करून डायमेन्शन मध्ये जायचं, वापस तीच कमांड घ्यायची इन्स्पेक्शन, वापस सिलेक्ट करायचं, एंटर करायचं. आता आपल्या इन्स्पेक्शनच्या हिशोबाने समजा ड्रॉइंग आपण अपडेट केली, 55 केली असेल तर रिमूव्ह इन्स्पेक्शन करायचं आणि ओके करायचं. कळलं? काय होतं, 55 करायचं होतं, केलं 55. ठीक आहे. नेक्स्ट. हा, कोण करत नाही. इवन आम्ही काय करतो, जर समजा 50 डायमेन्शन आहे, ठीक आहे, आणि ह्या डायमेन्शनचं कशाची काही घेणं देणंच नाही, पण तरी सुद्धा व्हॅल्यू चुकले, मग कितीनी चुकले डबल क्लिक मारायचं, कितीनी चुकले समजा 150 पाहिजे होतं, टाकून मोकळं व्हायचं, ड्रॉइंग सबमिट करायची. तेवढ्यासाठी करेक्शन कोण नाही करत. ठीक आहे. पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं, जेव्हा नेक्स्ट रिव्हिजन येईल त्याला रिलेटेड काहीतरी असणार आहे ना, मग आपण ते चेंज करून मोकळं व्हायचं. आता आपण समजा एक्स साईटवर गेलो ना, आपल्या ज्युनियर येईल. ठीक आहे. जसं इथे प्रॉब्लेम काय, त्यांनी किती खेचलं तर 150 आहे, बरोबर आहे, त्यांनी ड्रॉइंगच्या हिशोबाने बरोबर केलं, पण डायमेन्शन 150 दिसतंय. साईटवाला काय तुमचा आणि त्याचं वाजला असेल का, बस तुम्ही समजायचं, बालाजीला जाऊन यायचं. ठीक आहे, त्या गोष्टी होतात. नेक्स्ट, जॉग लिनियर. ठीक आहे. आता एक्झाम्पल जॉग लिनियर आहे, जसं जॉग रेडियस कमांड आहे ना, तशी जॉग लिनियर आहे. ठीक आहे. जॉग लिनियर मध्ये काय करायचं, डायमेन्शन सिलेक्ट करायचं आणि इथे तुम्हाला राईटला पाहिजे का लेफ्टला पाहिजे तिथे फक्त अप्रॉक्सिमेट क्लिक करायचं. आला. आता होतं काय, जसं हायवे ड्रॉइंग आहे, पाईपलाईन ड्रॉइंग्स आहेत, कुठूनही कट केलं सेक्शन सेमच दिसणार आहे. मग इथे आपण काय करतो, समजा 150 किलोमीटरची लाईन आहे, मग कुठे टर्न होते तर टर्न होते, पण थ्रू आउट सेक्शन सेमच आहे. मग ड्रॉइंग मध्ये आपण दाखवताना काय करतो, टिपिकल सेक्शन दाखवतो, त्याला असं सिम्बॉल देतो. ठीक आहे, ब्रेक सिम्बॉल. म्हणजे आपण काय करतो, ॲज्युम करतो बाबा हे 150 किलोमीटर पर्यंत थ्रू आउट सेम सेक्शन आहे. आणि सेकंडली हे बनवल्यानंतर सेकंड मेथड काय असते, एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. मी कसं ड्रॉ करतो बघा, एक क्लिक आणि इथे अप्रॉक्सिमेट करायचं क्लिक. आता याला मिरर मारायचं. ठीक आहे. याला इथे मिरर करून यस करायचं. ठीक आहे. हे झालं तुमचं ब्रेक सिम्बॉल. ठीक आहे. याला ब्रेक करायचं. कळलं? असं ब्रेक करायचं. तुम्हाला समजा रोड हायवेची ड्रॉइंग दिली, तुम्ही सगळी जोडी बनवणार आहेत, तुम्ही काय सांगितलं, हे हा स्टार्टिंग सेक्शन कंटिन्यू होणार आहे 150 पर्यंत, मग पूर्ण ड्रॉइंगने आपण दाखवू शकत, तर मग इथे ब्रेक सेक्शन दाखवतो आपण, याला म्हणतात ब्रेक सेक्शन. ठीक आहे. आणि जर समजा इथे काय तुमचा सेक्शन आहे, समजा हा पाईप आहे, तर मग आपण काय करतो, इथे त्याचा शेप ड्रॉ करतो. ठीक आहे. म्हणजे याला ऍक्च्युली आपल्याला इथे बसवायचं असतं, काय म्हणतात, थोडं सिस्टमॅटिक बनव. समजा हा पाईप आहे इन केस, तर मग इथे आपण असा हॉलो सेक्शन दाखवतो. ठीक आहे. असं दाखवतो. मग समोरच्याला कळतं की सेक्शन मारलाय, पण सेक्शन दिसतो कसं, असं. ठीक आहे. बाजूला तुम्ही दाखवू शकता. अदरवाईज काय करावं लागेल तुम्हाला, मग सेपरेट सेक्शन बनवा, डिटेलिंग करा, सेक्शन लाईन दाखवा. एवढं जर नसेल करायचं तर याला उचलून इथे टाकू शकता. पण आता ही गोष्ट नॉर्मली मेकॅनिकलमध्ये किंवा स्ट्रक्चरल डिटेलिंग जे करतात तिथे जास्त चालते. कन्स्ट्रक्शनमध्ये टाकला ना तर तो तिथे पाईप टाकून देईल. कळलं का? मी गॅरंटी देतो. आता आमच्या एका ड्रॉइंगमध्ये काय झालेलं, ठीक आहे, पूर्ण स्लॅब आहे आणि इथे केबलसाठी कटआउट आहे. ठीक आहे.
मध्ये बीम आहे, केबलसाठी कटआउट आहे. आणि आमच्या ज्युनियरनी काय केलं, ही जागा रिझर्व आहे पॅनलसाठी. काय केलं, ही एवढी मोठी जागा आहे रिझर्व पॅनलसाठी, आणि काय एरिया छोटा मोठा नाही. ठीक आहे, इथून इथपर्यंतच 10 मीटर आहे, पुढं 10 म्हणजे टोटल 30 मीटर. आता एवढा मोठा कट मारला. ज्याला कास्ट करायचं होतं कॉन्ट्रॅक्टरनी सगळं काय केलं, झालं, साईटवर गेले. ठीक आहे, साईटवर गेल्यानंतर काय झालं, स्टेअर्स इथे येते. ठीक आहे, इथे स्लॅब पाहिजे की नको, डायरेक्ट खाली जाणार. ठीक आहे, त्यांनी काय केलं होतं, फक्त ड्रॉइंग मध्ये एवढंच केलेलं, ही जागा रिझर्व फॉर पॅनल्स. त्यांनी क्रॉस मारला. क्रॉसचा मिनिंग असतं कटआउट. ठीक आहे, इथेही कटआउट होता, इथे कटआउट होता, त्यांनी कटआउट मारले, संपलं. ठीक आहे, नंतर तेवढाच भरायला त्यांनी सेपरेट 10-20 लाख रुपये घेतले. कारण की मॅनपॉवर मोबिलायझेशन काय क्युरिंग होऊन फायनल होईपर्यंत 22-25 दिवस जातात. कोण जात आहे बघायला. रिपोर्ट जेव्हा आला तोपर्यंत लेट, 22 प्लस अजून 10 दिवसांनी रिपोर्ट आला. 3 वर्ष इन्क्रीमेंट नाही केले कंपनीने, प्लस नोटीस दिली की रिझाईन नाही करू शकत. कळलं, त्याला म्हणतात जॉब लिनियर.